उशिरा का असेना परंतु विदर्भामध्ये शेवटी थंडी दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळते। तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून नागपूरचं तापमान जे आहे ते रात्रीचं 16 अंश सेल्सिअस पर्यंत आलेलं आहे, तर दिवसाचं तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे। विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आता हळूहळू का असेना परंतु थंडी यायला सुरुवात झालेली आहे आणि रस्त्यावर जर आपण बघितलं तर सकाळच्या वेळी रेनकोट घालून असणारे आता स्वेटर घालून निघायला सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। महत्त्वाचं म्हणजे विदर्भामध्ये थंडी लवकर येत असते, मात्र यावेळी थंडीला काहीसा उशीर झालेला आहे, मात्र थंडी दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि एकंदर परिस्थिती जर बघितली तर तापमानामध्ये हळूहळू घट होत आहे आणि 16 अंश सेल्सिअसपर्यंत रात्रीचं तापमान जे आहे ते नागपूरचं आलेलं आहे। विदर्भातील इतर जिल्ह्यात सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असून हळूहळू थंडीला यायला सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आता गुलाबी थंडीला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।